पण असा प्राप्त झालेला हा केवळ भगवंताच्या भक्तीचा आनंद भोगण्याकरता तिथं भजन शब्द वापरलाय. काय शब्द वापरला? भजन. पण लोकांनी त्यात बदल केला. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, माणसांनी फक्त भ चीच 12 कडी पाठ केली. भ भा आणि पुढे काय केलं? भो. याच देही घडे देवाचे भजन भोजन. भोजन शब्दाचा अर्थ माणसा भोगाकडे पळायला लागली. देवाकडे कोणी यायला तयार नाही. हा देह अमात्माला देवाने भोग भोगण्याकरता दिलाय. माणसाची धारणा झाली खावो पिवो. पुढचं बोलू. अरे खाण्याकरता दिलाय, पिण्याकरता दिलाय. लोक म्हणतात अरे कशा करता बंधनात पळायचं? याच जन्मामध्ये खायला मिळतं, याच जन्मामध्ये पाहायला मिळतं. मग खाण्याची पिण्याची एवढी संधी दिलेली असताना ही माळ कशाला घालायची? घातली की खाता येत नाही आणि खाण्याकरता तर हा जन्म आहे, अशी माणसाची धारणा झाली बरं का. केवळ माणसं भोगा करता प्रवृत्त झाली. किती भोगा करता प्रवृत्त झाली? घरातले भोगून जरी इच्छा पूर्ण नाही झाली तर माणसं बाहेर जातात. म्हणजे घरात जर चांगलं नाही तर चौकात जातात वडापाव खायला. गावातलं नाही चांगलं लागलं तर निश्रीला जातात. तिथलं नाही चांगलं लागलं तर गडिंग्लजला, तिथलं नाही लागलं तर कोल्हापूरला, तिथलं नाही लागलं तर मुंबईला, तिथलं नाही लागलं तर किंबहुना परदेशात जातात. परदेशात नवे नवे तुकोबाराय म्हणतात, या जन्मातले भोग भोगून ज्यांची इच्छा पूर्ण झाली नाही त्यांना वाटलं पर लोकात जावं. परदेशात नव्हे, परलोकात. काय इथल्यापेक्षा परलोकातले भोग फार चांगले आहेत. इथले मरके नाशकी देह आहे, पण तिथले दिव्य आणि ते भोगाला जावं अशी भोगाकडे लोकांची प्रवृत्ती झाली बरं का. पण तुकोबाराय म्हणतात, बाबांनो केवळ भोगा करता हा मनुष्याचा जन्म मिळालेला नाही. याचा अर्थ असा करू नका भोगूच नाही असं नाही. जगण्याकरता जेवढं लागतं तेवढं अवश्य भोगावं. जगण्याकरता लागतं तेवढं अवश्य भोगा. तुम्ही निरीक्षण करा, तुमच्या गावात दवाखाने आहेत किती? एकच. जनावराचा दवाखाना आहे. जनावराचा डॉक्टर. जनावराचा दवाखाना कुठेतरी निसरीला असेल ना. मी कशा करता सांगतोय, जनावर कधी आजारी पडत नाही. जनावर कधी पंचक्रोशीत कुठंतरी येतात. एखादा दवाखाना जनावराचा असतो. माणसाचा दवाखाना गावात आहे का हो? भोगावर नियंत्रण नाही आहे. नियंत्रण नाही आहे. तुम्ही शेतकरी आहात. एकदा जर बैलाचं पोट भरलं तुम्ही त्याच्या पुढे किती टाका खात का? नाही का? माणसाचं एकदा पोट भरलं त्याला जर सांगितलं येतो का तिकडं, ते अवश्य येतो. जनावराचं एकदा पोट भरलं ना ते पुन्हा खात नाही. पण माणसं खाल्ल्यानंतरही खातात बरं. खाल्ल्यानंतरही खातात. एक विनोदाचा भाग सांगतो. एक पंगत बसली होती आणि पंचपक्वान्नाची होती पंगत. श्री बालाजी का भेट. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी श्रीमंताची आणि उदार होती. कोणी या जेवा. एक ग्रस्त पंक्तीला बसले, त्यानं जिलेबी कधी खाल्ली नव्हती आणि त्याला जिलेबी फार आवडली.
आणि एवढी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली, तोंड उघडल्यानंतर तुकडी दिसत होती बरं का. त्याला माहितीच नाही जिलेबी खाल्ल्यानंतर पुन्हा काय आणखी येणार आहे. पोटभर खाल्ली आणि वाढण्याकरता एक श्रीखंड वाढण्याकरता ग्रस्त त्यानं हात आडवा केला, नको म्हटलं, पण वाढणारा उदार होता, तो वाढत चालला होता. वाढता वाढता एक श्रीखंडाचा ठेंब याच्या बोटावर पडला. बोटावर पडल्यानंतर त्याला म्हटलं चव तरी बघाव्या. बघावी ती तोंडा लावली. तोंडा अरे म्हणले इकडे म्हणजे श्रीखंड माझ्या ताटात वाढणार. ते म्हणला वाढण्याकरता काय मला बंदी नाही. यजमानाने सांगितले पोटभर खाऊ घाला. म्हणजे साहेब तुम्हाला बोलता येईना म्हणे. तुम्हाला तोंड उघडल्यानंतर तुमची जिलेबीची तुकडे दिसतात आणि तुम्ही म्हणताय श्रीखंड वाढा. ते म्हणलं चौकशा करू नको, वाढायचं काम करू म्हटलं. तुला माहिती नाही म्हटला, मी जिलेबी खाल्लेली आहे, जिलेबी पोकळ आहे, त्याच्या आत श्रीखंड बसणार आहे, वाढ म्हटला. म्हणजे खाल्ल्यानंतर सुद्धा खाणारी माणसं आहेत, भोगावरती नियंत्रण आहे, लक्षात ठेवा. म्हणून माणसं स्वतःला जगण्याकरता निम्म खातात आणि निम्म डॉक्टरला जगवण्याकरता खातात बरं का. सांगण्याचं तात्पर्य मनुष्याचा जन्म केवळ भोगाकरता नाही बरं का. महाराज म्हणतात त्या भगवंताची भक्ती, भक्तीचा आनंद भोगण्याकरता आहे बरं का. आणि तो भक्तीचा आनंद याच जन्मामध्ये भोगता येतो. पण तुकोबराय म्हणतात याच जन्मामध्ये भक्तीचा आनंद भोगता येतो. त्या मनुष्याना हे कळालं नाही. मग कोणाला कळालं? महाराज म्हणतात जे स्वर्गामध्ये राहतात ना त्यांना कळालं. आणि त्यांना कळाल्यानंतर ते म्हणले देवा आमची चूक झाली.